श्रीराम समर्थ. आज नागपंचमीचा सण आला ग आला, श्रावण आला, या ग या सयानो खेळूया खेळा. पंचम आली मज्जाच झाली, नागोबाची स्वारी दारात आली. हळदी कुंकू वाहू वाहू याला या ग या सयानो खेळूया खेळ. नागपंचमीचा सण आपल्याकडे मोठा मानला जातो. नागदेवतेला जाणा ज्याच्या श्री कृष्ण कान्हा. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सण. नागपंचमी कालिया मर्दनाची तिथी हीच होती बरं. नाग हा परमेश्वराच्या अवतारांशी म्हणजे सगुण रूपाशी संबंधित आहे. सागर मंथनाच्या साठी सुद्धा कुर्मावतारा झाला त्यावेळी वासुकी या नागाने त्याला सहाय्य केलं. श्री विष्णूंच्या तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकरांच्या अंगावर 9 नाग आहेत. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागांचं पूजन करणं म्हणजे 9 नागांच्या समूहाचा एक प्रतीकाचं पूजन करणं असं समजलं जातं. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा भगवान शंकर हलाहल विष प्यायले त्यावेळेला शिवाला सहाय्य करण्यासाठी हे 9 नाग आले. त्यांनीही हलाहलाचा थोडासा अंश हा प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी मनुष्य नेहमी नागाप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल असा आशीर्वाद शिवशंकरांनी नागांना दिला. 9 नाग हे म्हणजे 9 प्रकारची प्रतीके म्हणजे चैतन्य लहरी ग्रहण करणारे घटक आहेत. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभं च कंवलम शंखपालं धृतराष्ट्रंच तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. असं हे नवनागांचं स्तोत्र म्हटलं जातं. नागदेवतेचं पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही असं म्हणतात. विषबाधा होण्याचं संकट टळतं. या दिवशी लाकडी पाटावर नवनाग आणि नागकुळ काढतात. कोणी मातीचा नाग करून पूजा करतात. त्याला दूर्वा, आघाडा, लाह्या, फुटाणे वाहतात. त्याची भाऊ म्हणून पूजा करतात. झोके खेळतात. त्यामागे भावना आणि उद्देश काय असतो तर हा झोका जसा वर जातो तसा भाऊ आपल्या प्रगतीपथावर जावा, प्रगतीच्या शिखरावर जावा असा त्यामागचा हेतू. आणि झोका जेव्हा खाली आला की भावाच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, संकट ही खाली जाऊ देत, नेस्तनाबूत होऊ देत. नागपंचमीच्या दिवशी मेहंदी काढतात. माझी आजी नेहमी म्हणायची की नागपंचमीला मेहंदी लावली की ती जास्त रंगते. का तर त्यावेळेलापासनं गणेशाच्या मूर्ती रंगवल्याला सुरुवात केली जाते म्हणून ही मेहंदी रंगते. आणि त्या दिवशी नवीन वस्त्र नेसतात, नवीन अलंकार घालतात आणि करुनिया नट्टापट्टा वारुळा चला असं ह्या सगळ्या सख्या वारुळाला पूजन करायला जातात. मग हा मोठा सण मानला जातो. खरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पशु, पक्षी, वृक्ष, वनस्पती सर्वांशीच एक आत्मीय संबंध जोडण्याचा आपण प्रयत्न करतो. बघा, आपल्याकडे गायीची पूजा आहे. कित्येक भगिनी कोकिळा व्रत करतात. काही जण तिचा स्वर कानावर पडेपर्यंत जेवण सुद्धा घेत नाही. त्याशिवाय गाय, बैल, कोकिळा हे पूजन तर आहेच, पण तरी सुद्धा वृक्षांची सुद्धा आपल्याकडे पूजा आहे. म्हणून नागाला स्वीकारण्यात आर्यांच्या हृदयाचा विशालतेचं दर्शन आपल्याला दिसतं. कृण्वन्तो विश्व आर्यम ह्या गर्जनेबरोबरच पुढे पुढे जात आपण आर्यांच्या विभिन्न उपासना करीत असलेल्या अनेक मानव समूहांशी संपर्क साधला गेला पाहिजे. त्याशिवाय आपला देश हा शेती प्रधान आहे. हा साप आपल्या शेताचं रक्षण करतो
म्हणून सापाला क्षेत्रपाळ असं सुद्धा म्हणतात. अहो, जीवजंतू, उंदीर इत्यादी पिकांचं नुकसान करणारे जे प्राणी आहेत त्यांचा नाश करून तो आपल्या पिकाला हिरवगार ठेवतो. हा काय लहान सहान उपकार आहे का? साप आपल्याला कित्येक मूक संदेश सुद्धा देत असतात. सापाचे गुण पाहण्यासाठी आपल्याकडे आधी गुणग्राहकता आणि शुभदृष्टी असायला पाहिजे. भगवान दत्तात्रयांकडे अशी शुभदृष्टी होती. म्हणूनच त्यांनी प्रत्येक गोष्टीकडून, प्रत्येक वस्तूंकडून काही ना काही गुण घेतलाय. साप उगाचच कुणाला चावत नाही. त्याला जो हैराण करतो किंवा त्याची छेड काढतो त्यालाच तो दंश करतो. त्याला देखील प्रभूने निर्माण केले आहे. हा जर नुकसान केल्याशिवाय सरळपणे जात असेल, निरुपद्रवी रूपामध्ये जगत असेल, तर त्याला मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. जेव्हा आपण त्याचा प्राण घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी आपल्याला दंश करत असतो. म्हणून त्याला दुष्ट ठरवायचं का? आपला प्राण घेणाऱ्या जर कोणी आला तर आपण पण त्याला हेच शासन करू. अहो, सापाला सुगंध फार आवडतो. चाफ्याच्या रोपट्यांच्या वेटोळे घालून किंवा केवड्याच्या बनामध्ये हे साप बसलेले आपल्याला दिसतात किंवा चंदनाच्या वृक्षावर बसलेले दिसतात. अहो, त्याला सुगंध आवडतो म्हणून भारतीय संस्कृतीला तो अत्यंत प्रिय आहे. प्रत्येक मानवाच्या जीवनातून एक सद्गुणांचा सुगंध निघत असतो व सुविचारांचा सुगंध दरवळायला हवा असेल तर तो सुगंध आपल्याला प्रिय असायला पाहिजे. आपण मागे पाहिलं की कारणाशिवाय सर्प कोणालाही दंश करत नाही. वर्षानुवर्षे मेहनत करून प्राप्त केलेली त्याची शक्ती म्हणजे ही विष आहे. ती शक्ती कोणालाही चावून तो फुकट घालवत नाही. आपणही जीवनात काही तप करतो त्यामुळे आपल्याला एक प्रकारची शक्ती निर्माण होते. मग ही शक्ती एखाद्यावर रागवण्यावर, निर्बलाला हैराण करण्याला, अशक्ताला दुःख देण्यासाठी खर्च न करता त्या शक्तीने आपण विकास साधून दुसऱ्या ज्या असमर्थ आहेत त्यांना समर्थ करण्यामध्ये खर्ची करावी हे आपल्याला सर्प शिकवत नसेल ना. अहो, कित्येक दैवी सापांच्या डोक्यावरती मणी असतो. हा मणी अतिशय अमूल्य असतो. आपणही जीवनात अमूल्य अशा गोष्टी डोक्यावर धरतो. समाजाच्या मुकुटमणी समान महापुरुषांचे स्थान आपण मस्तकावर धारण केले पाहिजे. आपण प्रेमाने त्यांची पालखी उचलतो. त्यांच्या विचारानुसार आपले जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून सर्व विद्यांमध्ये मणिरूप जी अध्यात्म विद्या आहे तिच्यासाठी आपल्या जीवनात एक वेगळे आकर्षण असले पाहिजे. ज्या ज्ञानाने आत्मविकास साधत नाही त्या ज्ञानाला ज्ञान कसं बरं म्हणायचं? अहो, साप बिळात राहतो आणि अधिक प्रमाणात एकांत अनुभवतो. आणि म्हणूनच मुक्षिणी सुद्धा त्याच्याकडनं काय शिकायचंय की एकांतात राहिलं पाहिजे, लोकांतापासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजे ही शिकवण सुद्धा आपल्याला साप नाग देत असतो. देवदानवांनी समुद्रमंथनात साधन रूप बनून वासुकी नागाने प्रभू कार्यात मदत केलेली दिसते. म्हणजेच प्रभू कार्यात आपण दुर्जनांसाठी मार्ग खुला करून ठेवलेला आहे. दुर्जन माणूस देखील खऱ्या मार्गाने जर चालायला लागला तर तो सांस्कृतिक कार्यामध्ये मोठा हिस्सा देऊ शकतो. शिवाय स्वतःची दुर्जनता सतत सलत असल्यामुळे त्या माणसाने स्वतः केलेल्या कार्याबद्दल फारसा गर्वही त्याला वाटत नाही. दुर्जन देखील भगवत कार्यात जोडला गेला की प्रभू त्याचा स्वीकार करतो. या गोष्टीचे शंकरांनीच उदाहरण दिलंय की सापाला गळ्यात बाळगून त्यांनी धारण केलेलं दिसतं किंवा भगवान विष्णू सुद्धा शेषावरती शयन करतात. मग समग्र सृष्टीच्या हितासाठी बरसणाऱ्या पावसामुळे निर्वासित बनलेला साप जेव्हा आपल्या घरात अतिथी बनून येतो तेव्हा त्याला आसरा देऊन कृतज्ञ बुद्धीने त्याचं पूजन करणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. आणि असा हा नाग आपल्या हितासाठी किंवा जी एक अन्न साखळी आहे त्याच्यामधला महत्वाचा दुवा आहे. जवळजवळ
70 ते 80% नाग हे बिनविषारी असतात. म्हणून जर आपल्याला नाग दिसला, आपल्याला भीती वाटते, तेव्हा सर्पमित्रांना आपण बोलवावं आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी आपण त्यांना सुरक्षित असं सोडून द्यावं. म्हणजेच आपण आता त्यांच्या भागामध्ये आलोय, ते आपल्या घरात नाही आलेले, हा विचार प्रत्येक माणसाने करायला पाहिजे. आणि त्याशिवाय नाग पंचमीच्या कहाण्या वाचल्या जातात, दिंड केले जातात. ह्या दिवशी कापू नये, चिरू नये, भाजू नये, अशा अनेक गोष्टी आपल्याला लहानपणापासून आपल्यावर त्याचा संस्कार केलेला दिसतो. मग ह्यात सुद्धा काय तथ्य आहे? आज म्हणतील आम्ही मिक्सरवर वाटतो, दुर्वा काय झालंय, त्याच्या मागे काय कारण आहे? पण आपण दररोज काही ना काहीतरी हिंसा करत असतो. म्हणजे अगदी भाजी चिरणं ही सुद्धा हिंसाच आहे बरं. आणि ही हिंसा एक दिवस तरी आपण ती करू नये, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि आज बघा शाळेमध्ये विना अग्नीचा नाश्ता असं शिकवतात की नाही. मग आपण एक दिवस नाही पोळी खाल्ली, म्हणजेच माणसाला आपल्या मनाला मुरड घालता आली पाहिजे, हे त्याच्यामधनं आपल्याला शिकायचं आहे. ह्यात काय आणि त्यात काय असं विचारत बसण्यापेक्षा त्यामागचा हेतू हा धरला पाहिजे. म्हणून नागोबाच्या सुद्धा 2 कहाण्या आहेत. एक लांडोबा पुंडोबा, म्हणजे त्यांना ती भाऊ मानते आणि दूध देण्यासाठी किंवा शेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या सगळ्या कुटुंबाला मारते, पण त्याची मुलगी ही ती त्याचं पूजन करीत असते आणि म्हणून त्यांना दंश केलाय, त्यांचं विष ती पुन्हा नागिन आपल्यामध्ये शोषून घेते. म्हणजेच उपकार करणाऱ्यावरती सुद्धा हा नाग उपकारच करतो, त्याचं पूजन त्याला आवडतं. हेच आपल्याला यातून ह्या कथातनं आपल्याला शिकायचंय. नागाला वास्तविक पाहता कान नाही, पण गारुडी जेव्हा पुंगी फिरवतो त्यावेळेला तो त्या गोलाकार दिशेने डोलत असतो. म्हणून नागाला शिवाय नागाचं आयुष्य सुद्धा भरपूर सांगितलंय. तो स्वतः काट टाकतो आणि पुन्हा तरुण राहतो. म्हणून जवळजवळ नागाचं आयुष्य हे 1000 वर्ष आहे. त्याला जर कोणी मारलं तरच त्याला मृत्यू आहे, नाहीतर काट टाकलं की तो पुन्हा चिरतरुण होतो. अशा या नागदेवताला माझे अत्यंत नमस्कार, मनापासून नमस्कार. श्रीराम समर्थ.